नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये आजारपण असेल, लहान मुलं चिडचिड करतात किंवा काही आर्थिक समस्या असतील, नवरा बायकोतील भांडण असेल किंवा इतर कुठलीही समस्या असेल, तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र तो म्हणजे तारक मंत्र, या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. या मंत्राने असाध्य गोष्टी साध्य होण्यास मदत होते. पण हा मंत्र आपल्याला विशिष्ट पद्धतीने पठण करायचा आहे. ते म्हणजे आपण हा सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकतो. आणि हा मंत्र पठण करताना ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीने जर स्वतः केला तर तो आणखी प्रभावी किंवा फलदायी ठरतो. पण जर मुलांसाठी तुम्ही स्वतः आई किंवा वडील ही सेवा करू शकता. आता जर स्त्रिया ह्या सेवा करत असतील तर स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचंय, देवासमोर दिवा लावायचा, बसायला आसन घ्यायचं आणि डोक्यावरती साडीचा पदर किंवा ओढणी घ्यायची आहे. पुरुष ही सेवा करत असतील तर त्यांनी स्वतःला अष्टगंध लावावा आणि डोक्यामध्ये टोपी घालावी. आता लहान मुलं पण ही सेवा करू शकतात. ज्या मुलांना लिहिता वाचता येतं त्या मुलांकडून ही सेवा तुम्ही नक्कीच करून घ्या. सेवा करताना आपल्याला शुद्ध पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे. आता ग्लास तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकता, स्टीलचा घ्या, काचेचा घ्या, कोणताही चालेल. तो ग्लास देवासमोर ठेवावा. आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि आपल्याला सलग 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना मध्येच कोणाशी बोलू नये आणि मध्येच उठू नये. सलग 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाला की आपण आपली काय समस्या होती, कुठल्या त्रासासाठी आपण हा मंत्र म्हटला ते बोलून दाखवायचे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी मला यातून मार्ग दाखवा किंवा या त्रासातून माझी मुक्ती होऊ द्यात. अशा पद्धतीने आपण बोलून मग हे पाणी आपण पिऊन घ्यायचे. आता हे पाणी आपण स्वतःसाठी करतोय, स्वतः प्या किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण सेवा करतोय त्या व्यक्तीला आपल्याला हे असं पाणी प्यायला द्यायचंय. ही सेवा तुम्ही सलग 21 दिवस करायची आहे. 21 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतात. सर्वांना श्री स्वामी समर्थ.